ते बाळ आपले तुम्ही बाबा होणार आहात, तुम्ही आत्याची होणार आहात। हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण आहे। मी आजोबा होणार, मला किती आनंद झाला नाही मी शब्दात नाही समजू। आत्तापासूनच काळजी घ्यायला हवी बाबा तिची। तुम्हाला कसं माहित मुलगीच होणार आहे? राजाध्यक्षांच्या घरात लक्ष्मी येणार। नेत्रा, तू खाल्लंयस का काही सकाळपासून? नेत्रा, तुझ्याशी बोलतोय मी। नेत्रा, तू बोलणारच नाहीस का माझ्याशी? असं बोलणं टाकून कसं चालेल? साहेब, मी तुमच्याशी बोलणं टाकलं नाहीये, पण मला खरंच कळत नाही मी तुमच्याशी काय बोलू। म्हणजे काय बोलायचं आपण कुठल्याही विषयावर बोलणं सुरू केलं तरी ते एकाच ठिकाणी येऊन थांबतं, आणि मला खरंच त्याविषयी नाही बोलायचंय। मला खूप त्रास होतो। मला सतत नाही ऐकायचंय की मी माझं बाळ पाडायला हवं। काहीच बोलत नाही आहात, म्हणजे तुम्हाला त्याच विषयी बोलायचं होतं ना? असं नाहीये नेत्रा। नेत्रा बघ, तू आत्ता जो स्टँड घेतलास त्यात तेजस, फाल्गुनी तुझ्या सोबत आहे, पण याचा अर्थ असं नाही होत ना की त्यांनी काकूशी आणि आत्यांशी वाद घालायला हवा। नेत्रा, माझं म्हणणं एवढंच, जे काही आहे ते आपण बोलून डिस्कस करून सॉल्व्ह करू शकतो। घरात असे वाद झालेले तुलाही नाही आवडणार, हो ना? म्हणून माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की तू एकदा त्या दोघांशी बोल, त्यांना समजा। त्यांना काय समजू? फाल्गुनी ताई आणि तेजस भाऊजी असं वागतायत कारण त्यांना माझ्या भावना समजतायत, जे खरं तर मला तुमच्याकडून अपेक्षित होतं। त्यामुळे मला असं नाही वाटत की ज्यांना माझ्या भावना समजतायत त्यांना मी काही समजावण्याची गरज आहे। आर यू शुअर आपण या सगळ्यात आबांना आणि नेत्राच्या आईला इन्व्हॉल्व करायला हवं? घाबरतील ते। मला तरी आता दुसरा कुठलाही मार्ग दिसत नाही। नेत्रा मामांचं नक्की ऐकेल। त्या बरोबर आहे तुमचं, पण नेत्राने स्वतः अजून आबांना याबद्दल काहीच सांगितलं नाहीये। त्यात नेत्राला कळलं की आपण डायरेक्टली तिला न सांगता आबांना या सगळ्यात इन्व्हॉल्व केलं तर कदाचित आणखीन गैरसमज निर्माण होतील आणि सगळंच विचित्र होऊन बसेल। अद्वैतचं म्हणणं मला पटतंय। ह्या सगळ्यामुळे नेत्रा खूप दुखावली जाईल आणि त्यांना जर ती कशी आणि काय रिॲक्ट करेल काही सांगता येत नाही।
नाही नको, आपण यामध्ये आम्हाला नको इन्व्हॉल्व करायला, कारण मला या घरामध्ये पुन्हा आणखीन वाद नकोयत, गैरसमज नकोयत. काहीच करता येत नाहीये मला. आयुष्यात एवढी हतबल मी कधीच झाले नव्हते. नेत्रा आणि माझं नातं असं होतं ना की आम्ही एकमेकांशी काहीही बोललो नाही तरी तरी एकमेकांच्या मनातलं सगळं कळायचं. पण आता कितीही स्पष्टपणे सांगितलं तरी तिला कळतच नाहीये. कोणाची तरी दृष्ट लागली आमच्या नात्याला. आजवर आपल्या ध्येयापासून कधीही न हललेली ती मुलगी आज स्वतःचं ध्येय बाजूला सारून भावनेच्या आहारी गेली. अबॉर्शन करणं किती कठीण आहे हे मला कळत नाहीये का? पण मी हे सगळं का सांगते हे ती समजूनच घेत नाही. देवी आईने दिलेलं कार्य पार पडणं हे आमचं कर्तव्य होतं, आहे आणि राहील. आजवर विरोचकाशी लढताना आम्ही दोघे कायम एकत्र होतो. पण आता मला खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय. इंद्राणी, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, काही झालं तरी आपलं एक कुटुंब आहे आणि आपणच आपलं कुटुंब जपायला हवं ना. काही झालं तरी तुमच्यात आणि नेत्रातलं अंतर कमी व्हायलाच हवं. बरोबर आहे तुमचं. मतभेद असावेत, मनभेद असू नयेत. करेक्ट, मनभेद असू नयेत. आणि म्हणूनच माझं म्हणणं असं आहे की आपण आत्ता नेत्राच्या कलानं घेऊया. आत्ता तुम्ही इंद्राणी तुमच्यातलं नेत्रातलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करा. तिच्याशी पूर्वीसारखा संवाद साधण्याचा प्रयत्न करा, पूर्वीसारखं वागा. बाबा, तुम्हाला वाटतं हे इतक्या लवकर इतक्या सहज शक्य होईल? कारण नेत्रा खूप लांब गेली आहे मनाने आत्यांपासून. इनफॅक्ट मला तर आता असं वाटू लागलं की नेत्रा आपल्या सगळ्यांपासूनच लांब जाते की काय. अद्वैत, मला काय सांगायचं ना ते लक्षात घे. अबॉर्शन, विरोचकाचा अंश हा जर विषय बाजूला ठेवून जर इंद्राणी आणि नेत्रा एकमेकांशी बोलल्या, संवाद साधला तर या प्रॉब्लेमवरती मार्ग निघू शकतो. अरे प्रयत्न तर करायला हवेत ना, तरच मार्ग निघेल. बाबा पण बरोबर आहे, प्रयत्न तर करायलाच हवेत ना. फाल्गुनीशी काही बोलणं झालं नंतर? नाही अजून. नेत्रा, फाल्गुनी आणि तेजस या तिघांशी बोलताना खूप सांभाळून बोलावं लागेल. हा विषय टाळून बाकी कुठल्याही विषयावर आपण त्यांच्याशी बोलू शकतो. आपल्यातला संवाद सुरळीत व्हायला हवा. नेत्रा, तुला भूक लागली का? ऍपल पण देऊ तुला?
नाही नको, संत्र घेते. दे मी सोलून देते. नाही काकू मी करते. ते राहू दे ग, देते काकू, अहो, मी. खरंच मी करते. देते थांब. आणि अजून काही खावंसं वाटलं तर सांग मला. काकू मी केलं असतं. काही हरकत नाही. चव घेऊन सांग, काही कमी जास्त झालं असेल तर. घे ना आणि सांग कसं झालंय. मी नाही केलंय, इंद्राणीताईंनी बनवलंय. सावकाश, गरम आहे ना. हो. तिला हवं ते मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. जर इंद्राणीने नेत्राला खाण्यापिण्यातून काही दिलं तर नेत्रा थांब. बाबा मग हे डिझाईन मी कार्यकारांना पाठवून फायनल करून द्यायला सांगतो. ठीक आहे. ताई शुभ नको पिऊस. पण झालं काय? ताई बोला ना, काय झालं? काय असं केलं? काय झालंय? मी करते. नेत्रा नेत्रा तू आधी मागे हो, मागे हो. काचा लागतील मागे हो. फाल्गुनी सावकाश. फाल्गुनी तू असं का केलंस? नाही नेत्रा, हा सूप पिऊ नकोस. अगं पण का नाही प्यायचं? फाल्गुनी, आणि ही काय पद्धत आहे? गरम सूप नेत्राच्या अंगावर पडलं असतं तर? आणि मुळात तुला कोणी सांगितलं की नेत्राने सूप प्यायचं नाही? सूप नको. मी काहीतरी बनवून देईल. सूप नको. एक मिनिट. नेमकं काय घडलंय कोणी सांगेल का? नाही पप्पाजी, काही नाही. नेमकं काय झालंय सांगशील का प्लीज? मी सांगते काय झालंय ते. इंद्राणीताईंनी सूप केलं होतं आणि ते नेत्राला दिलं, म्हणून फाल्गुनीने मुद्दाम हे केलं. हो ना फाल्गुनी? हे सूप इंद्राणीताईंनी बनवलं होतं म्हणून तू असं केलंस, हो ना? मला जे बरोबर वाटलं ते मी केलं. आणि नेत्रा काही पण खायला हवं ना, तू प्लीज मला सांग, मी बनवून देईल. हा, बाकी कोणालाही सांगू नको तू. बाकी कोणाला सांगू नको म्हणजे? तू काय बोलतेस त्याचा अर्थ माहितीये का तुला? तुझं डोकं ठिकाणावर आहे का? काकू, नाही तुझा प्रश्न बरोबर आहे, पण तू चुकीच्या व्यक्तीला विचारतेस. आपल्या घरात हे जे काही सुरू आहे ना ते लक्षात घेता इंद्राणी आत्याला विचारलं पाहिजे की तिचं डोकं ठिकाणावर आहे ना. तेजस, माइंड युअर लँग्वेज. काय बोलतोयस तू, कळतं का तुला? हो, मला व्यवस्थित कळतंय मी काय बोलतोय ते. तेजस, तेजस, फाल्गुनीने आता जे काही केलं त्याचा अर्थ काय होतो कळतंय तुला? त्याचा अर्थ असा होतो की इंद्राणी आत्यांनी त्या सूप मध्ये विष टाकून नेत्रा. नाही, फाल्गुनीताईंना असं काही वाटत नाही. आणि इंद्राणी आत्या असं कधी करूच शकत नाही.
कधीच नाही. ऐकलंस ना फाल्गुनी, काय म्हणाली नेत्रा ते? तुझ्या मनात असा संशय आलाच कसा? तिला संशय आला कारण इंद्राणी आत्याच सांगतात ना अबॉर्शन करायला. हे बघ तेजस, तू आधी प्लीज मला समजावायच्या भानगडीत पडू नका. समजावायचं असेल ना तर यांना समजावा. भाऊजी ऐका ना, तुम्ही हे सगळं मित्र, हे बघ तुझ्या बाळाची काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे. खरं तर ती अद्वैतची जबाबदारी आहे, पण तो तर फक्त तमाशा बघतोय ना. तेजस मूर्ख आहेस तू. अक्कल नाहीये तुला म्हणून हे असं वागतोयस. माझी अक्कल काढतोयस? अरे अक्कल नसल्यासारखा तू वागतोयस. तुला अक्कल नसली ना तर तू आता नेत्राच्या बाजूने उभा असतास, पण नाही, तू तर तिला अबॉर्शन करायला सांगतोयस. अरे एक बाप म्हणून नाही पण एक नवरा म्हणून तरी विचार कर ना. आता ह्या क्षणी नेत्राला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. तेजस तू नको मला शिकवूस काय करायला हवं ते. मी तुझ्यासारखा बालिश विचार नाही करत आहे. मी जे काही करतोय ना ते सगळ्या बाजूंचा विचार करून मग करतो. आणि आत्या बाबा काकू जे काही करतात ते नेत्रासाठी करतात, कळलं? अरे तुला कळत नाहीये या घरात काय सुरू आहे ते. तुम्ही गप्प व्हा. बाबा मग आधी ह्याला सांगा. अद्वैत तू तरी शांत हो बघू. बाबा तेजस असं वागणार असेल तर मी शांत नाही बसणार. अरे का बोलतोय? तुला कळतंय का मी काय म्हणतोय ते? व्यवस्थित कळतंय तुला. अरे आमच्यात वाद म्हणून काही दिसत नाहीये. तेजस आणि तू ऐक ना जरा, समजून घे काय समजून. अद्वैत तू तरी शांत हो बघू. बाबा तुम्ही याला सांगा ना, असं वागणार असेल तर मी शांत नाही बसणार. काय अबॉर्शन होणार नाही. तेजस तू जरा समजून घे ना काय सिच्युएशन आहे. वाद म्हणून काही दिसत होणार नाहीये. हा बघा ना कसा मूर्खासारखा वागतोय. अद्वैत मूर्खपणा तू करतोय. अरे तुम्हाला काय मिळणार आहे त्याचा जीव घेऊन? इंद्राणीताईंनी चूक केलं होतं. आणि ते नेत्राला दिलं. म्हणून फाल्गुनीने मुद्दाम हे केलं. नेत्र काय पण खायला हवं ना, तू प्लीज मला सांग. मी बनवून दे ना, बाकी कोणालाही सांगू नको. तेजस फाल्गुनीने आता जे काही केलं त्याचा अर्थ काय होतो कळतं? माझ्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला पाडायच्या गोष्टी करताय तुम्ही. आतुरतेची भावना ना तुम्हाला कधी कळणारच नाही. आत्या, फाल्गुनीताई जे काही बोलून गेल्या ना ते तुम्ही मनाला नका लावून घेऊ. त्या फक्त माझ्या काळजीपोटी बोलल्या, बाकी काही नाही. बस. आत्या, तुम्हाला माहिती आहे ना फाल्गुनीताई कशात? त्यांच्या मनात काहीच नसतं. आता सुद्धा त्या चुकून बोलून गेल्या. भावनेच्या भरात त्या. हेच तर मला म्हणायचं होतं. भावनेच्या भरात गोष्टी कशा चुकतात येतंय तुझ्या लक्षात? भावनेच्या भरात केलेल्या गोष्टी कशा चुकू शकतात? मी मगाशी जे काही घडलं फक्त
फक्त त्याविषयी बोलायला आल्या. आपण नको ना आणखी कुठल्याविषयी बोलूया. न बोलून कसं चालेल नेत्रा? तुलाही व्यवस्थित माहिती की ह्या सगळ्या घटना एकाच गोष्टीशी निगडीत आहेत. आजपर्यंत एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे सगळे जण एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. खूप मोठी फूट पडली आहे. तूच म्हणतेस ना सगळेजण देवी आईचे सैनिक आहेत. सैन्यात केवढी मोठी दरी निर्माण झाली. किती भयानक आहे हे सगळं.